एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच मस्त मी घरातलं थोडंफार काम आवरलं आहे आणि आता आवरायला आलेली आहे मी देवघर. म्हणजे काय झालं की गावाला फिरून वगैरे आली ना, तर फक्त देवांची अंघोळ वगैरे होत होती आणि दिवाबत्ती होत होती. पण म्हटलं जरा क्लिनिंग करून घेऊया. म्हणजे मी असं माझ्या रुटीनमध्ये करून घेतलं आहे, जी पण काही एक्स्ट्राची क्लिनिंग वगैरे करायची आहे, म्हणजे खालचं जी मॅट वगैरे आहे ती क्लीन करून घ्यायची आहे. मी ती दररोज करत नाही, ते मी असं ठरवून घेतलं आहे की गुरुवारी करायचं. म्हणजे आपल्या लक्षात पण राहतं आणि 2-4 गुरुवार म्हणजे असे मी स्वतःला जेव्हा सवय लावून घेतली ना, आता मला बरोबर गुरुवारच्या दिवशी आज गुरुवार आहे असंही आठवण करून द्यायची गरज नसते आणि बरोबर त्या दिवशी बरोबर क्लिनिंग होऊन जाते. पण आज असं भलत्याच दिवशी करते, कारण गावाहून आल्यानंतर 1-2 दिवस तर माझे म्हणजे कालचा दिवस पण असाच गेला होता आणि काही वेळ नाही मिळाला. फटक्यात जे आहे मी दिवाबत्ती केली आणि लगेच इथून जे आहे पळ काढला आणि बाकीचे कामं आवरायला लागली. असं म्हणजे होत असतं ना, कारण भरपूर कामं असतात घरामध्ये. पण म्हटलं आता गुरुवारची वाट न बघता जे आहे ना, व्यवस्थित मस्त क्लीन करून घ्यावं आणि मग त्यानंतर जे आहे दिवाबत्ती वगैरे करावी. सो एक छोटीशी रुटीन असते, पण असं वाटतं ना की ओके ठीक आहे, आपण देवघरात एक्स्ट्राचा टाईम जो आहे तो स्पेंड वगैरे करतो. तसं मी दिवा असला किंवा देव असले यांना सगळ्यांना पण मी गुरुवारीच जे आहे ना पितांबरीने वगैरे, नाहीतर मग माझ्याकडे ते वॉटर मी बनवून ठेवते ना, ते सोल्युशन त्यामध्ये पण डीप करून काढलं ना की देव जे आहेत ना छान चकचकीत होऊन जातात. आणि त्या पद्धतीनेच मी त्यांना क्लीन करत असते, कारण पितळाचे आहेत ते आणि त्यामुळे पितांबरी, आधी तर मी पितांबरीच यूज करायची, पण आता जे आहे ते लिंबू सत्व वगैरे त्याचं पाणी बनवून घेते आणि त्यामध्ये डीप करून काढलं तरीही छान मस्त क्लीन होऊन जातात. तर त्यामुळे ते घासण्याचं जे आहे ना, ते एक काम जे आहे ते कमी झालेलं आहे. तर चला आता इथे हळूहळू करून जे आहे माझी पूर्ण क्लिनिंग जी आहे ती करून झालेली आहे. आणि बघा, त्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी ते मॅट्स वगैरे मी घेणार होती आणि म्हटलं घेऊयात नंतर. आता बघा किती दिवस होऊन झाले तरी पण अजून काही माझ्याने मॅट्स वगैरे काहीही ऑर्डर करून होत नाही आहे. म्हणून मी ज्या दिवशी क्लिनिंगला घेतलं ना, त्या दिवशीच ठरवलं होतं की जसं होईल ना तसं व्यवस्थित पेपर वगैरे जे आहे, प्लास्टिक पिशवी वगैरे अंथरून जे आहे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवावं. आणि चला, माझी पूजा वगैरे पण करून झालेली आहे. आज पियाच्या पप्पांनी ना सुट्टी घेतली होती आणि त्याचा फायदा बघा किती छान झाला. म्हणजे हा जो रूम असतो ना, म्हणजे मला क्लीन करायचा असतो, पण त्यांचं सकाळपासून ऑफिस सुरू होतं ना, तर मग काही मला क्लीन वगैरे करता येत नाही, कारण त्यांचं ऑफिस सुरू झाल्या लगेच मीटिंग असते आणि दिवसभर मीटिंग चालते. मग तिथे जाऊन क्लीन करा वगैरे, त्यामुळे हा रूम नेहमी बंद बंद सारखाच असतो. आज त्यांनी स्वतःने मनावर घेतलं आणि जोवर मी देवघर वगैरे क्लीन करत होती ना, त्यांनी हे थोडं आवरून घेतलं. म्हणजे व्यवस्थित घड्या घालून ठेवलं तरी पण गोष्टी छान दिसायला लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे पियाचा खूप सामान असतो, सगळा वर पडून असतो तिचा, ते पण त्यांनी व्यवस्थित आवरून ठेवलं होतं, म्हणून छान दिसत होतं. इथे मी ना हे बघा, हे बेबी सनरोज एक लावलेलं आहे, खूप छान मस्त ग्रो करतंय. बऱ्याच वेळा पाणी टाकायची पण आठवण नसते, कारण हे दोघंच इकडे असल्यामुळे, पण तरीही मस्त छान ग्रो करतंय ते. आणि म्हणजे एखादं प्लांट्स असं असतं बघा ना, की ज्याची आपण केअर नाही पण केली ना तरी पण ते खूप छान जगतं. आणि कधी कधी म्हणजे आपल्याला नको वाटायला लागतं की मला ही कुंडी खाली करायची आहे आणि हे खराब झालं तर बरं होईल, मला दुसरं प्लांट लावता येईल, पण ते प्लांट लवकर खराबच होत नाही. असं बऱ्याच वेळा माझ्यासोबत होत असतं. आणि तिथे मी त्याच्या साईडलाच जे होतं ना, जी आपली चहापत्ती असते मी ती पण लावली आहे. माहीत नाही, पण ती जी आहे ना, म्हणजे वरचे पत्ते तिचे जळायला लागले. सो आता किती दिवस ती राहील किंवा केव्हा रिकवर करेल माहीत नाही, पण मी तिला ठेवलं आहे तिथे. ऊन वगैरे जे आहे, पाणी वगैरे व्यवस्थित देते आणि मशीनला कपडे लावले होते तर ते पण माझे वॉश करून झाले आणि आता मस्त वाळवत टाकते मी. म्हणजे हे पण एक काम असतं माझ्यासाठी. तर असं झालं आहे ना की हे पण काम कमी झालं तर बरं होईल. पण काय होतं माहिती आहे का, आपल्याला कितीही सोयी सुविधा मिळू द्या, त्याच्या बदल्यामध्ये आपल्यासोबत दुसऱ्या ज्या गोष्टी असतात त्या एक्स्ट्राच्या घडायला लागतात आणि आपल्याला असं वाटतं की हे काम कमी होऊन एवढा काही जास्त फायदा झालेला नाही आहे. पण तरी जरा बरं वाटतं की चला, कपडे धुवायचं टेन्शन नाही, मला वाढवायचं तेवढं फक्त टेन्शन आहे. बाल्कनीत आली होती आणि कपडे वाढवून झाले. म्हटलं चला आता तुम्हाला मस्त फ्लावर जे आहे ते दाखवूया. रोज वाटतं मला, आणि जे काही अपडेट्स होतात माझ्या गार्डनिंगमध्ये ते तुमच्यापर्यंत पोचवावेसे वाटतात. आणि बऱ्याच लोकांनी मला पाहून गार्डनिंग सुरू केली, त्यासाठी पण मला जे आहे एक मिनिटाचा तरी व्हिडिओ असं वाटतं की ॲड करावा, जेणेकरून त्यांना पण थोडं मोटिवेशन मिळेल. आणि शेवंतीला बघा एवढ्या कड्या आल्या आहेत ना, म्हणजे फ्युचरमध्ये भरपूर फुलं येणार आहेत त्याला. फक्त फुलांची साईज जी आहे ना ती मस्त मोठी असली पाहिजे.
आजचा व्हिडिओचं थंबनेल वगैरे बघून तुम्हाला समजलंच असेल, की आजची कामं जी आहेत ना, मी बऱ्यापैकी दुसऱ्यांकडून करून घेणार आहे. म्हणजे असं लकीली झालं. माझं काही ठरलं नव्हतं. व्हिडिओ संपेपर्यंत समजेलच तुम्हाला. तर मी आता ना, इथे उडदाची डाळ जी आहे ना, ती शिजवायला घातलेली आहे आणि आता चपाती बनवून घेते मी. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला, की पियाच्या पप्पांना आज सुट्टी आहे. तर त्यांनी मला बोलता-बोलता बोललेत, की "लास्ट टाईम तू उडदाची डाळ बनवली ना, तर ती अशी नको बनवायला पाहिजे होती." सो माझ्याकडे चान्स होता बघा. मी लगेच त्यांना बोलली, की "आज तुम्हाला सुट्टी आहे ना, मी सगळं तुम्हाला थोडं प्रिपरेशन करून देते. तुम्ही तुमच्या मर्जीने पाहिजे तशी बनवा." आणि म्हटलं जाऊ दे, ते नुसतं मिक्सचर करायचं जरी म्हणजे काय मसाले वगैरे सगळं तर आपणच कट करून देणार आहे. पण तरी त्यांनी मिक्सचर करून दिलं ना आणि ती भाजी बनवून दिली ना, तरी खूप जे आहे ते रिलॅक्स वाटतं मनाला. आणि आता पीठ भिजवून झालं होतं आणि 5 मिनिटाचा पिठाला रेस्ट जो होता तो मला द्यायचा होता. तेवढ्या वेळेत ना मला हे जे सगळे इथे बरण्या आहेत ना, ह्या व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या होत्या. मी तुम्हाला एक बरणी दाखवली, त्यावर किती धूळ बसलेली होती आणि ओपन असल्यामुळे मग धूळ जे असते ते बसतेच. आणि आमच्या इथे रोड वगैरे म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू असतं किंवा रोड पण आहेत आणि टँकर वगैरे येतात, त्यामुळे धूळ नेहमी उडतच असते. सो हे जे आहे ना, महिन्यामधून तरी एकदा क्लीन केलंच पाहिजे, नाहीतर मग भरपूर त्यावर धूळ जी आहे ती दिसायला लागते. आता तरी हे म्हणजे फर्निचर वगैरे झालं आहे म्हणून 1 महिना निघून जातो. अदरवाईज जेव्हा ओपन होतं ना, म्हणजे किचन आणि पुढचा रूम ओपन होता ना, तेव्हा तर भरपूर धूळ यायची. आता थोडं हवेचं प्रमाण कमी झालं आहे, कारण हवा जास्त लवकर पास होत नाही. नाहीतर तेव्हा याच्यापेक्षा जास्त क्लिनिंग करावी लागायची. पण हे सगळे जे काही छोटे-छोटे डब्बे होते ना, हे तेव्हा मी ट्रॉलीमध्ये ठेवले होते. मग त्यांना पर्टिक्युलर एवढं क्लीन करायची गरज जी असते ना, ती मला पडायची नाही. पण बघा, मला फक्त हे दाखवण्यामागचं तुम्हाला एकच सांगायचं होतं, की आपले बरेचसे छोटे-छोटे कामं जे असतात ना, ते पेंडिंग असतात आणि ते कामं करताच मध्ये जे 5 मिनिटं, 10 मिनिटं आपल्याला वेळ मिळतो ना, मला असं वाटतं, की ते 5-10 मिनिटामध्ये मोबाईल वगैरे न पकडता किंवा कुठेतरी गंमत वगैरे न बघता जर ते छोटे-छोटे कामं आहेत ना, ते आपण कंप्लीट करून घेतले ना, तर एक निवांत टाईम आपल्याला नंतर मिळू शकतो रेस्ट करण्यासाठी किंवा मग निवांत बसून आपण तेव्हा मोबाईल बघू शकतो. असंही 5 मिनिटामध्ये एवढं काही जास्त आपलं बघून होत नाही. त्यापेक्षा ते 5 मिनिटात युटिलाइज करून काहीतरी काम जे आहे एक्स्ट्राचे ते करून घ्यायचं. जेणेकरून घर पण थोडं क्लीन किंवा सुंदर दिसायला लागतं आणि मग नंतर आपल्याला जो आहे निवांत वेळ पण मिळतो. म्हणजे बघा ना कसं असतं, की मी इथे ना भाजी पूर्ण शेवटपर्यंत होईपर्यंत त्यामध्ये कोथिंबीर टाकेपर्यंत मी इथे उभी होती. पण तरी पण माहीत नाही आणि बरीचशी छोटी-मोठी जी हेल्प होती ना, ती भाजी करण्यासाठी मी केली. जशी डाळ मी निवडून, वॉश करून जे आहे कुकरला लावलेली होती आणि अजून याच्यानंतर पण बरेच छोटे-मोठे कामं जे आहेत त्या भाजीच्या रिलेटेड मी करणार आहे. पण तरी ती भाजी फक्त मला स्वतःला पर्टिक्युलर एकटीला करायची नाही आहे. एवढा जो मनाला म्हणजे एवढा जो स्पेस असतो ना किंवा हे जे आपल्याला माहिती असतं, की ओके आपल्याला बनवायचीच नाही ती, तो पण खूप मस्त शांतता जो असते ना ती मनाला भेटत असते. इथे बघा त्यांनी मी यावेळेस काही कांदा वगैरे कट करून दिला नाही, म्हटलं तुम्हीच करा. सो त्यांनी एवढे जाड-जाड कांदे कट केले होते, मिरची एवढी मोठी कट केली होती, पण तरी माहीत नाही एवढी छान मस्त भाजी त्यांची कसं काय बनत असते किंवा मग कदाचित असं असू शकतं यामागचं लॉजिक, की आपण आपल्याच हाताच्या भाज्या दररोज खातो, त्यामुळे आपल्याला कधीतरी जेव्हा दुसऱ्यांच्या हाताचं जेवण मिळतं मग ते आपल्याला कसंही असलं तरी ते चांगलं लागत असेल किंवा मग असं म्हणतात, की माणसांच्या हाताला चव जास्त असेल तर हा पण फॅक्ट असू शकतो किंवा मग खरंच ते माझ्यापेक्षा चांगली भाजी बनवू शकतात असं पण असू शकतं. चला यांच्यामधून काहीही असू शकतं. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी ही होती, की भाजी खूप छान बनली होती आणि त्यातल्या त्यात मी नव्हती बनवली. मला जे टेन्शन फ्री होतं ना, की ठीक आहे मला आज भाजी बनवायची नाही आहे, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट होती. आणि मला माहिती आहे, की तुम्ही ह्याच्या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत ते एन्जॉय करत असाल. जेव्हा कधी स्वयंपाकापासून, भांडेकुंड्यांपासून थोडी जेव्हा आपल्याला फ्री टाईम मिळतो ना, म्हणजे ते करायची गरज पडत नाही. तो वेळ म्हणजे असा असतो, की विचारायचंच काम नाही. आपण त्या वेळेलाच एवढा एन्जॉय करत असतो, की ठीक आहे मला करायचं नाही, वाव, वाव असं म्हणून. आणि इथे एवढ्या प्रकारचे मसाले त्यांनी घातले आहेत ना, म्हणजे भाजी कमी आणि मसाले जास्त असं मला वाटायला लागतं. तसंही काही कितीही घातलेलं असो, पण भाजी मात्र एक नंबर बनलेली होती आणि अशी भाजी, भाकर, चपाती काहीही असो, खूप मज्जा येते खायला. म्हणजे माझं आज ठरलेलंच होतं बरं का, की जे पण काही गावाला फिरून वगैरे आलेले कपडे होते ना, मी काही ते व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवलेलं नव्हतं. ते मी असंच जे होतं ना, फक्त एका कोपऱ्याला जी होती ना, रोज कपडे वॉश झाले की एका कोपऱ्याला ठेवत होती आणि म्हटलं एक दिवशी मला पूर्ण वॉर्डरोब जे आहे ना, तेच पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे, म्हणजे शक्य होईल तेवढं. आणि लकीली आज भाऊ आला होता आणि माझं ठरलं होतं, की मला आजच करायचं आहे. आता म्हटलं हा आलाच आहे आणि आल्यानंतर म्हणजे तुम्ही आधी माझं कपाट जे आहे ते बघा किती अस्ताव्यस्त होऊन पडलं आहे. त्याच्या आधी पण 8 एक दिवस पहिले
बी जे पाहिजे ते काढा आणि जसंचं तसं ठेवा, काही न रचता. त्यानंतर गावाला फिरून आलो, मग साड्या तशाच पडल्या आहे, सगळे कपडे पण तसेच पडले. जनरली आपण रेग्युलर रुटीन जे असते, आपण घरीच असलो की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, पण आपल्याला कुठे जायचं आहे त्यातल्या त्यात मग त्याची जी गडबड असते त्यामध्ये कपडे ओढून तोडून सगळे काढले जातात आणि आल्यानंतर ते सगळे रचायचे पण आहेत. तर मग ते सगळं होतंच मला इथे. म्हणून तो आज आला होता. म्हटलं आता याच्यासोबत गप्पा मारता मारता हे काम करूया आणि काही कपड्यांच्या घड्या ज्या आहेत ते याच्याकडूनच घालून घेऊया, म्हणजे माझ्या गप्पाही होतील आणि माझं काम पण होऊन जाईल. म्हणून आम्ही दोघं आता इथे बसलो आहे आणि हे सगळं म्हणजे लक बाय चान्स झालं, नाही तर मी एकटीच तुम्हाला जे आहे व्हिडिओमध्ये करताना दिसली होती. पण ना आता पिया बघा इथे आली होती आणि तिला मी हकलवून लावलं. आता तुम्ही तिचं सॉन्ग ऐका फक्त. चान भी मस्त की तान मन साहे, ऐसा कभी हुआ है जो रात मन सा है, ऐसा कभी हुआ है जो रात मन खाने, जाने किसी को दिल में मगाए, कर मस्त मगन कन मस्त गगन, मैंने तेरा नाम घबराए, मन मस्त गगन मन नाम रे पाए. म्हणजे ती ना कलरिंग करण्यासाठी इथे घेऊन आली होती आणि तिला म्हटलं जा तू आता, तुझं तिकडेच कर. तर तिकडे इतकं मस्त काहीतरी मॅशअप तिचं बनवून चाललेलं होतं तिचं. आणि मी गुपचूप जाऊन तिला असं वाटलं की मम्मा फक्त माझी कलरिंग बघायला आली आहे. तिला माहीत नव्हतं मी व्हिडिओ वगैरे करते असं, आणि तिचं सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते मी करून घेतलं. आणि असलं म्हणजे एका सॉन्गमधून दुसऱ्या सॉन्गमध्ये ती कधी शिफ्ट होते ना ते कळतच नाही. आणि ते जे वर्ड्स असतात ना, म्हणजे तुम्ही रिअल सॉन्गसुद्धा मुलांचं ऐकल्यानंतर त्याचे वर्ड्स आहेत, लाईन्स आहेत ना, त्यासुद्धा आपण विसरून जातो आणि ते मुलं जसे बोलतात ना आपण तसंच सॉन्ग म्हणायला लागतो. असं बऱ्याच वेळा माझ्यासोबत होतं. आणि मला माहिती आहे सगळेच लहान मुलं असे असतात, म्हणजे त्यांना कुठे सॉन्ग कसं काय जोडतील ना याला काही अर्थ नसतो. पण चला ऐकायला खूपच मस्त वाटत होतं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि हळूहळू करत गप्पा मारता मारता जे आहे माझे इथे कपडे पण छान रचले जात आहे. मला शॉर्ट व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की कपडे रचले जातात, म्हणजे कपडे रचायचे होते वगैरे, असे छोटे छोटे जे वर्ड्स असतात ना. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 10-12 किलोमीटर नंतर जे आहे ना मराठी भाषा जरी फक्त मराठी म्हणली जाते, पण ती भाषेला म्हणजे थोडी वेगळी पद्धत असते. अगदी म्हणजे 10-10 किलोमीटर नंतर म्हणले तुम्ही तरीसुद्धा. तर काय होतं ना की आमच्या भाषेमध्ये जसं ह्या गोष्टीला जसं म्हणलं जातं, माझ्या तोंडातून तशाच गोष्टी येतात. तर त्या छोट्या गोष्टी ना म्हणजे असं पकडून असंच म्हण तसंच म्हण असं प्लीज मला कमेंट नका करत जाऊ. कारण मी ट्राय पण केलं ना, आता मी रचलेला कुठला दुसरा शब्द शोधून काढला, तो तुम्हाला एक वेळा म्हणला ना मी त्यातपुरता म्हणेल, पण नंतर मला जी सवय पडली लहानपणापासून आपण जे शिकलेलं असतो, नंतर काही दिवसानंतर जे आहे माझं लहानपणापासून माझ्या तोंडून तेच येणार आहे. सो आहे तसं मला असं वाटते की ॲक्सेप्ट करावं. आणि काही नाही, फक्त म्हणजे तात्पर्य काय कुठल्याही गोष्टीचं की मी जे बोलते ते तुमच्यापर्यंत त्याचा अर्थ पोहोचला ना, विषय संपला, म्हणजे समजलं ना बस, मग अशातली गोष्ट. सो एक छोटीशी कमेंट होती, त्याचा फक्त हा रिप्लाय होता. आणि इथे ना मी भावाला जे काही आता म्हणजे तो लग्नाला आलेला नव्हता तिकडे, तर तिथल्या काही अशा कॉमेडी फनी स्टोरीज होत्या ना, तर पियाला तिथे आठवलं की मम्मा ही वाली स्टोरी तू मामाला सांग आधी. तर ती स्टोरी जी आहे मी त्याला सांगते, सगळी डान्स वगैरेची. आणि असं करता करता खरंच माझं काम कधी कंप्लीट झालं ना मला समजलंच नाही. असं गप्पा करता करता सगळीच कामं करता आली तर खरंच थकवा जाणवणारच नाही आपल्याला, पण दररोज असं होत नाही. आज लकीली माझ्यासोबत झालं हे फक्त. तुम्ही जर म्हणजे फ्युचरमध्ये फर्निचर वगैरे बनवायचा प्लॅन करत असाल ना, तर नॉर्मल तुम्ही कसंही बनवा, पण मला असं वाटतं ना की म्हणजे वॉर्डरोबमध्ये असे जे ड्रावर्स आहेत ना, हे तुम्ही नक्की बनवून घ्या. कारण ह्या एका ड्रावरमध्ये ना याची स्पेस खूप कमी आहे, पण यामध्ये कपडे खूप जास्त मावतात आणि त्यातल्या त्यात आपण खूप छान पद्धतीने त्यांना रचून घेऊ शकतो. सो तुम्हाला जर वॉर्डरोब बनवायचं असेल तर हा असा जो आहे ड्रावर दोघीही साईडला घ्यायचा, 2-2 जरी घेतलेत ना, म्हणजे 4 ड्रावर बनवून घेतलेत ना, तरी भरपूर तुमचे कपडे मावतील आणि व्यवस्थित रचून राहतात म्हणून सांगते. सो बनवायचं असेल तर नक्की या गोष्टीवर विचार करा. चला, भरपूर माझं जे काम होतं ना, म्हणजे बोलता बोलता एवढं मोठं कपाट जे आहे ते अर्ध तरी माझं जे आहे मस्त रचून झालं आहे आणि काही थकवा वगैरे काहीच आला नाही, कारण गप्पा चाललेल्या होता. चला मग आता मी व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.